नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळचे 6:30 वाजलेले होते. पूर्व दिशेला सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. सगळं दृश्य खूप सुंदर दिसत होतं. पूर्व दिशेला सगळा केशरी रंग पसरलेला होता. या घरात येऊन आता वर्ष झालं. या घराची, आजूबाजूच्या परिसराची सवय झाली. इकडे बदलणाऱ्या ऋतुमानाची सुद्धा सवय झालेली आहे आता. अजून थोडी इकडे थंडी आहे, त्यामुळे आज उडदाचं वरण करू असं ठरवलं होतं आणि याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती, त्यामुळे याची रेसिपीसुद्धा आता सांगते. उडदाची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवली होती. त्यानंतर कुकरला याच्या शिट्ट्या तयार करून घेतल्या आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे मिक्सरमधनं छोट्या भांड्यातनं काढून घेतलं. याचं वाटण तयार करून घेतलं आणि जी उडदाची डाळ होती त्याला रवीने छान घोटून घेतलं, एकजीव केलं. फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, लाल मिरच्या, कढीपत्ता घातला आणि हे परतून घेतलं. नंतर त्यामध्ये मिक्सरमधनं केलेलं वाटण घातलं. ते सुद्धा वाटण परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, काळा मसाला आणि लाल तिखट घातलं आणि पुन्हा हे छान परतलं. नंतर त्यामध्ये वरण घातलं आणि पाणी घातलं. चवीनुसार मीठ पेरलं आणि हे वरण 5 ते 7 मिनटं छान उकळू दिलं आणि छान उडदाचं वरण तयार झालं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागतं. एकीकडे तोंडल्याची परतून भाजी केली, त्यावर दाण्याचं कूट पेरलं, कोथिंबीर पेरली आणि एकीकडे गरम गरम फुलके केले. तूप कढवलेलं होतं, त्यावर फुलक्यांवर तूप लावलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.